फक्त या 2 गोष्टी वापरल्या आणि विरळ झालेल्या ठिकाणी नवीन केस यायला सुरुवात झाली, तेही 3 दिवसात. सुरुवातीला माझाही या गोष्टीवर विश्वास नव्हता, परंतु जेव्हा मी हा उपाय केला, तेव्हा अगदी 3 दिवसातच केस वाढायला सुरुवात झाली. तुम्हालाही विश्वास नसेल, परंतु व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होणार आहे. अगदी 3 दिवसानंतर केस वाढीला सुरुवात होणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या हातात एक औषधीय वनस्पती दिसत आहे. तिचं नाव आहे रोजमेरी. रोजमेरी ही केसांच्या विकासासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सध्या ट्रेंडिंगला देखील रोजमेरीचा हेअर ग्रोथसाठी कसा वापर केला जातो हे उपाय सांगितले जातात. रोजमेरीमध्ये ते सगळे गुणधर्म आहेत जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. DHT नावाचं जे हॉर्मोन आहे त्याच्यामुळे आपली केस गळती प्रमाणाच्या बाहेर वाढते. त्यामुळे हे हॉर्मोन जर वाढलं तर आपली केस गळती खूपच वाढते, तसेच केस वाढणे देखील बंद होते. तर हे सगळं थांबवण्यासाठी, DHT हॉर्मोन कंट्रोल करण्यासाठी रोजमेरी अतिशय फायदेशीर आहे. कारण रोजमेरीमध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आहेत, तसेच अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहेत जे केसांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. आता हा उपाय सोप्या पद्धतीने कसे करायचा ते आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्याला एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा, इथे तुम्हाला बोरवेलच्या पाण्याचा उपयोग करायचा नाही. जे गोड पाणी असतं नदीचं, त्याचाच वापर आपण आपल्या केसांसाठी केला पाहिजे. अगदी केस धुण्यासाठी सुद्धा आपण गोड्या पाण्याचा वापर केला पाहिजे. कारण बोरवेलच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात क्षार असतात जे आपल्या केसांचं, आपल्या टाळूचं आरोग्य पूर्ण बिघडवून टाकतात. आता ही जी रोजमेरी आहे ती मी एका लोकल किराणा स्टोअर मधून परचेस केलेली आहे, किंवा आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात देखील तुम्हाला ही सहज मिळून जाईल. आणि कुठेही मिळाली नाही तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. साधारण 3 चमचे रोजमेरी इथे मी घेतलेली आहे आणि त्यासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. आणि आता हे मिश्रण आपल्याला गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला याच्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट ऍड करायची आहे, जी गोष्ट आपल्या केसांना 100% फायदा करतेच. ती गोष्ट म्हणजे मेथीदाणे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केसांच्या वाढीसाठी प्रोटीन किती आवश्यक आहे. सध्या बाजारात प्रोटीनयुक्त अनेक केमिकल प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. त्याचा आपण आपल्या केसांवर वापर करतो, परंतु त्याचे दुष्परिणाम जे आहे ते काही दिवसांनी, काही वर्षांनी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या टाळूवरचे केस विरळ होतात. तर आपण नैसर्गिकरित्या आपल्या केसांना प्रोटीन कसं देऊ शकतो, तर ते मेथीदाण्यांपासून. मेथीदाण्यांमध्ये निकोटिनिक ऍसिड असतं, जे आपल्या केसांच्या मुळांना घट्ट पकडून ठेवतं, त्यामुळे केस गळती कमी होते. अत्यंत स्वस्त प्रोटीन हे आहे. साधारण अर्धा चमचा मेथी दाण्याचा मी इथे वापर करणार आहे आणि या दोन्ही गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण उकळू द्यायचं आहे. साधारणतः 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे मिश्रण गॅसवरती मंद आचेवरती उकळून घ्यायचं आहे. जी 15 ते 20 वयोगटातील मुलं मुली असतात त्यांना घरामधून परमिशन असते की कोणतंही केमिकल प्रोडक्ट केसांना लावण्यासाठी. कारण पालकांना भीती असते की त्यांचे केस वेळेच्या आधी पांढरे होऊ नये किंवा त्यांची केस गळती होऊ नये. तर अशा वयोगटातील मुलं मुली या उपायाचा सहज वापर करू शकतात. हीच या आपल्या घरगुती उपायाची खासियत आहे की कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुष याचा केसांसाठी वापर करू शकतात. आता या रोजमेरी आणि मेथीचे गुणधर्म पूर्णपणे या पाण्यामध्ये उतरणार आहेत, त्यामुळे याचा आपल्या केसांना होणारा जो फायदा आहे तो अगदी समाधानकारक असणार आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असणार आहेत, ज्यामुळे आपल्या स्कॅल्पवर येणारा अतिरिक्त तणाव कमी होणार आहे आणि वेळेच्या आधी ज्या मुला मुलींचे केस पांढरे होतात ते केस पांढरे होणार नाही. आणि ज्यांचे केस पांढरे व्हायला सुरुवात झाली आहे त्यांनी तर आजच हा उपाय करायला घ्या, ज्यामुळे आणखीन तुमचे केस पांढरे होणार नाही. हा उपाय केल्यानंतर तुमचे केस वाढायला सुरुवात तर होणारच आहे, परंतु आपण दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक चुका करतो ज्यामुळे आपली केस गळती सुरू होते आणि केसांची वाढही थांबते. केस धुताना नेहमी लक्षात ठेवा की जास्त गरम पाण्याचा किंवा जास्त थंड पाण्याचा वापर करायचा नाही. साधारण कोमट पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करायचा आहे आणि जास्त प्रमाणामध्ये शॅम्पू वापरायचा नाही. शॅम्पू जो आहे तो एक ग्लासभर पाण्यामध्ये आधी डायल्यूट करून घ्यायचा, मग तो केसांना लावायचा आहे. तसेच केस धुण्यासाठी, हेअर वॉश करण्यासाठी बोरवेलच्या पाण्याचा अजिबात वापर करू नका. गोड्या पाण्याचा वापर करा. केस धुतल्यानंतर त्यामधला गुंता जो आहे तो हलक्या हाताने काढा. केस जर जास्त जोरात आपण विंचरले तर केस गळती आणखीन जास्त प्रमाणामध्ये होते. तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर आपले केस नक्कीच वाढतील आणि केसांचं आरोग्यही सुधारेल. आता आपलं रोजमेरी आणि मेथीचं जे सिरम आपण तयार केलेलं आहे ते मस्त उकळले आहे आणि त्याला पिवळा रंग प्राप्त झालेला आहे. मेथी आणि रोजमेरीचे गुणधर्म याच्यामध्ये पूर्णपणे उतरले आहेत आणि आता हे आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊ. आता पुढची स्टेप आपल्याला पाहायची आहे की काय करायचं आहे. आपल्याला इथे घ्यायचं आहे 1 चमचा तांदूळ. इथे मी रेशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे. हे जे तांदूळ आहे ते आपल्याला 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचे आहे. तुम्ही रात्रभर भिजत ठेवले तरीही चालेल. आणि ज्या तांदळामध्ये जास्त स्टार्च असतील, म्हणजेच रेशनचे तांदूळ किंवा दुसरे तांदूळ, चिकट तांदूळ जे असतात त्याचा तुम्हाला इथे वापर करायचा आहे. कारण स्टार्चमुळे आपले केस गुळगुळीत होतात, चमकदार होतात आणि लवकर वाढतात. आता बरेच जण मला कमेंटमध्ये प्रश्न विचारतात की तुमच्या तांदळाला दुधाळ रंग प्राप्त झालाय, पांढरा रंग प्राप्त झालाय, परंतु आमचं तसं होत नाही. तर तुम्ही
त्या ठिकाणी ज्या तांदळामध्ये जास्त स्टार्च आहे म्हणजे रेशनचा तांदूळ त्याचाच वापर तुम्ही करायचा आहे. तुम्ही पाहू शकता की 20 मिनिटांनी आपले तांदूळ व्यवस्थित भिजले आहे आणि तांदळाच्या पाण्याला पांढरा रंग प्राप्त झालेला आहे. हेच पाणी आपल्या केसांच्या स्कॅल्पसाठी फायदेशीर आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत जे आपल्या केसांसाठी खूप फायदा करतात. बाजारातलं प्रोटीन विकत आणून केसांना लावण्यापेक्षा घरच्या घरी असा उपाय केला तर किती आपल्या केसांना दुप्पट फायदा होईल. आता मगाशी तयार केलेलं जे रोजमेरी आणि मेथीचं सिरम आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की मस्त पिवळसर रंग याला प्राप्त झालेला आहे आणि याचा तुमच्या केसांना फायदा तर होणारच आहे. तुमचे केस अगदी 3 दिवसात वाढायला सुरुवात होईल, टाळू मजबूत होईल आणि जी लोक केसांना केमिकल प्रोडक्ट्स वापरण्यासाठी घाबरतात त्या लोकांसाठी तर हा उपाय म्हणजे रामबाण उपाय आहे. आता तुम्ही म्हणाल की आपण रोजमेरी आणि मेथीचं सोल्युशन तयार केले, मग हे तांदळाचं पाणी कशासाठी? तर तांदळाच्या पाण्यामुळे तुमचे केस मऊ चमकदार होणार आहे. अर्थात हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हे तयार करायचं नसेल तर तुम्ही फक्त मेथी आणि रोजमेरीचा स्प्रे केसांना लावू शकता. आता मी हेअर वॉश करायच्या आधी या रोजमेरी आणि मेथीच्या सोल्युशनमध्ये तांदळाचं पाणी ऍड करते. आता ह्या हेअर सिरमचा वापर कधी करायचा, कोणी करायचा आणि किती वेळा करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तयार झालेलं जे हेअर सिरम आहे ते तुम्ही असंच फ्रीजमध्ये झाकून ठेवू शकता. साधारण आठवडाभर तुम्ही याचा वापर करू शकता. नाहीतर एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही हे सिरम भरून ठेवू शकता. आता याचा वापर कधी करायचा? याचा वापर तुम्ही जेव्हा हेअर वॉश करता, शॅम्पूने हेअर वॉश केल्यानंतर शेवटी तुम्ही तुमच्या केसांना हे सिरम लावू शकता आणि पुन्हा एकदा हेअर वॉश करू शकता किंवा रात्री झोपायच्या वेळेस टाळूवर स्कॅल्पला हे मिश्रण स्प्रे करा. स्प्रे बॉटलच्या सहाय्याने व्यवस्थित स्प्रे होईल हे आणि त्यानंतर हे केसांना तसंच राहू द्या आणि सकाळी तुम्ही हेअर वॉश करू शकता. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करा. तुमचे केस 3 ते 4 दिवसात वाढायला सुरुवात होईल. केसांच्या सर्व समस्या दूर होतील. ज्या व्यक्तींचे केस विरळ आहेत किंवा खूप केस गळती वाढली आहे, वर्षानुवर्ष केस तेवढेच आहे, वाढत नाही, अशा सगळ्या व्यक्ती हा उपाय करू शकतात. आणि आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यात पोहोचलाय ते मला कमेंट करा. म्हणजे माझ्या व्हिडिओचा फायदा कुठे कुठे झालाय ते मला समजेल. या पद्धतीने मी आपला जो सिरम तयार केलेला आहे ते या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलेला आहे. झोपताना मी हा स्प्रे केसांवरती स्प्रे करते आणि मग सकाळी उठून हेअर वॉश करते. याच्यामुळे केसांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते. कोणत्याही केमिकलचा वापर आपण इथे केलेला नाही. अगदी कमी खर्चात होणारा हा घरगुती उपाय आहे. मेथी दाणे तर आपल्या घरात असतातच, तांदूळही असतात. फक्त तुम्हाला रोजमेरी खरेदी करायची आहे आणि तीही एकदा परचेस केली की 6 महिने टेन्शन नाही. खूप सोपा उपाय आहे हा, नक्की करून पहा आणि केसांच्या सगळ्या समस्या याने दूर होणार आहेत. तुम्हाला पूर्ण फायदा या व्हिडिओमुळे होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.